नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे श्रावी शाईन्सवरती। सो आज आम्ही घरी पाणीपुरी केली आहे आणि हे पाणीपुरी ही चटपटीत सर्वांनाच आवडते, सर्वांची फेवरेट असते आणि पुरा स्टेट्समध्ये आपल्या इंडियामध्ये सगळे स्टेट्समध्ये पाणीपुरी खूप वेगळ्या पद्धतीने आणि खाल्ली जाते आणि बाहेर आपण जे खातो आता ती 6 आपल्याला पाणीपुरी मिळतात आणि ते तेवढंच खाऊन आपल्याला समाधान नाही होत। सो आम्ही आता घरी केली आहे पाणीपुरी आणि घरी करणं खूप सोपं आहे। सो ही छोटीशी रेसिपी तुमच्यासाठी पाणीपुरीची। सो पहिल्यांदा आपल्याला गोड पाणी घरी करायचं आहे, जे पाणीपुरीचं असतं त्याच्यासाठी चिंच भिजवून घेतलं। अर्धा कप चिंच घेतलं होतं मी, त्याच्यामध्ये पाणी घालून पहिला ते स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ठेवून एक 3-4 तास मी भिजवत ठेवलं होतं। नंतर त्याच्यामध्ये भिजवल्यानंतर त्याचं पाणी आणि त्याचा पल्प गाळणीने गाळून घेतला आणि गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वरून पाणी घालून त्याला आपण सरसरीत करून घेतलं। आता नेक्स्ट आपल्याला गूळ घ्यायचं आहे। तुम्ही अर्धा कप जर चिंच घेतली असेल तर 1 कप तुम्हाला गूळ घ्यावा लागेल। आता 1 कप गूळ भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1 कप पाणी घालून आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती ठेवून। पूर्ण मिक्स झाल्यानंतर गूळ आता त्याच्यामध्ये आपण बघू शकताय त्याला थोडंसं बॉईल येऊन पूर्ण मिक्स झालेलं आहे गूळ। आता नेक्स्ट आपण जो पल्प केला होता ना चिंचेचं जे पाणी केलं होतं त्याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे आणि गॅस चालूच असेल, ते पल्प जो आहे तो मिक्स करायचा आहे आणि नंतर कंटिन्युअस त्याला हलवायचं आहे आणि पूर्ण ते मिक्स होईपर्यंत, चांगलं पाणी रेडी होईपर्यंत आपल्याला त्याला गॅसवरच उकळवायचं आहे। चांगलं उकळी आल्यानंतर त्याला आपण त्याचं एक कन्सिस्टन्सी बघू शकताय, थोडंसं जे पाणी असतं ते थोडंसं आटून जरा घट्टपणा येतो आणि आपल्याला असं वाटतं की आता हा बाबा घट्टपणा थोडासा आलेला आहे गोड पाण्याचा। सो तेव्हा आपण त्याला बंद करायचं आहे। गोड पाणी उकळत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे। सो ते आपल्याला कंटिन्युअसली हलवता येऊन आणि हलवून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं उकळी आणायची आहे, चांगलं बॉईल करायचं आहे ते आणि आपण त्याच्यामध्ये स्पायसेस घालू शकतो, लाल तिखट घालू शकतो, चाट मसाला घालू शकतो। मी लहान आमच्या घरात मुलं आहेत, सो मी थोडंसं नंतर रेडी झाल्यानंतर एक आपल्याला अर्ध काढून घेऊन त्याच्यामध्ये मी सगळे मसाले ॲड केले। डायरेक्ट त्याच्यामध्येच ॲड नाही केले कारण की मुलांना स्वीट पाणीच पसंत असतं। आता तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय। आता आपलं गोड पाणी तयार झालं आहे। सो मी आता गॅस बंद करते आणि पुरीसाठी हे रेडीमेड जे पुचका मिळतात पाणीपुरीचे शेअरिट ब्रँडचे आहेत, खूप छान आहेत क्वालिटीचे, होल व्हीटचे आहेत, नो मैदा ॲडेड आहे त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकताय। आता पॅकेट ओपन केल्या एवढं क्वांटिटी त्याच्यामध्ये मिळून जातं। सो हे खूप सफिशियंट आहे। येल्लो पॅकेट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे स्पायसी पाणी आपल्याला हवं आहे त्याचं पॅकेट असतं आणि असंच शेअरिट ब्रँडचं एक दुसरं आहे, कलर रेड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते स्वीट इमली पाणीचं बॅटरचं ते पॅकेट मिळतं। सो जस्ट आपण चिल्ड वॉटर घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे जे पूर्ण पॅकेट असतात ते जस्ट घालायचं आहे। त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की 1 लिटर पाण्यामध्ये आपण हे मिक्स करू शकतो पॅकेट, म्हणजे आपलं जे स्पायसी वॉटर आहे, पाणी आहे पाणीपुरीचं, ते रेडी होतं। आता हे इमली चटणीचं पण पॅकेट तुम्हाला दाखवते। सो याच्यामध्ये आपल्याला इमली जे आहे त्याचं पाणी रेडी करण्यासाठी मिळणार आहे, पण मी घरीच बनवलं असल्यामुळे मी त्याचं पॅकेट यूज नाही केलं। सो ओन्ली आम्हाला जेवढी हवे आहेत पुरी तेच आम्ही यूज केले। सो एकाच याच्यामध्ये दोन्ही आपल्याला नाही मिळत पॅकेट्स। सो मी याच्यामध्ये ग्रीन पाण्याचं माझं रेडीमेड होतं म्हणून मी फक्त गोड चटणीच घरी बनवली आणि एका पॅकेटमध्ये मला वाटतं एक 40 पुरीज असतात, 40 to 50 पुरीज असतात त्याच्यामध्ये। सो हे असे 2 प्रकारचे मिळतात तुम्हाला। पाणीपुरी आपल्याला झटपट आपण करू शकतो कारण की हे आपल्याला पुरी रेडी असतात आणि पुरी तळून एक 5 मिनिटात आपले सगळे पुरी तळून होतात। सो असे गरम तेल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 4-5 पुरी सोडून ते टाकल्या आपोआपच फुगतात टम्म आणि असे टर्न होतात आणि दुसऱ्या साईडनं आपणच ते छान फुगतात आणि दोन्ही साईडनं फुगल्यानंतर थोडेसे करपूस ठेवून आपण त्याला काढून घ्यायचं आहे आणि असेच मी इथे सगळे पुरी तळून घेतले। सो आपले आता पुरी तळून सगळे झाले आहेत। आता पुरी तळून झाल्यानंतर आता पुढची तयारी आपण करायची आहे। आता नेक्स्ट आपण इथे बॅटर बनवणार आहे। बटाटा मी बॉईल करून घेतला आहे, त्याला स्मॅशरनी स्मॅश करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, काळं मीठ घालायचं, नंतर गोडा मसाला, हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं, चाट मसाला घालायचा आणि पण भाजलेला असतो जिरा, त्याची पावडर करून जरासं 1 चमचा त्याच्यामध्ये घालायचं आणि पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं। सो आपला इथे बटाट्याचा मसाला पण रेडी झाला आहे।
कांदा वगैरे बारीक स्लाइस करून घ्यायचा आहे. सो आता इथे सगळं रेडी आहे. गोड चटणी, हे आता गोड चटणीचं आम्ही त्याच्यामध्ये मसाले घालून थोडंसं सेपरेट बनवलं. लहान मुलांसाठी म्हणून तसंच सेपरेट आम्ही ठेवलं होतं. शेव असेल, कांदा असेल आणि पुरी. सो आपली इथे पाणीपुरी ऑलमोस्ट सगळं जे आहे ते रेडी झालं आहे. खूप इझी आहे, घरच्या घरी आपण अनलिमिटेड खाऊ शकतो. सो बेटर वे की आपण घरीच पाणीपुरी खायला पाहिजे. हे जे गोड पाणी आहे ना, नंतर उरल्यानंतर तुम्ही ते स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि नेक्स्ट टाईम लगेच पुन्हा आपण पुरी तळून त्याच्यामध्ये आपण ते यूज करू शकतो. सो आता आपण पाणीपुरी करायला घेऊया. पुरीला असं होल मारायचं. जसे ते बाहेर करतात त्याच्यामध्ये हा बटाट्याचा मसाला घालायचा. बटाट्याचा मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालायचा. कांद्यानंतर थोडीशी शेव घालायची आणि तुम्हाला तिखट पाणी हवं आहे किंवा गोड पाणी हवं आहे, वॉटेवर तुम्हाला जे आवडतं, मिक्स पाणी करायचं असेल सो मिक्स पाणी घालून तुम्हाला मस्त पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचा आहे. सो मी इथं असं बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण बाहेर पाणीपुरी खातो तेव्हा ते जस्ट आपण लास्टला एक मसाला पुरी खातो ना, तेव्हा ते असं बनवून देतात. पण तुम्हाला सांगते याच्यामध्येच जर आपण पाणी घालून खाल्लं ना तर इतकं मस्त लागतं ते. आणि बाहेर आपण पाणीपुरी जे खातो एक 30 रुपीज प्लेट असते. सो त्याच्यामध्ये ओन्ली पुरी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं पाणी हवं आहे, स्पायसी हवं आहे का गोड पाणी हवं आहे, ते जस्ट त्याच्यामध्ये पुट करून तो आपल्याला देतात. बाकी त्याच्यामध्ये काही नसतं. लास्ट जे मसाला पुरी आपल्याला मिळतं ना त्याच्यासाठीच फक्त ते बटाट्याचा मसाला किंवा शेव, कांदा त्याच्यामध्ये घालतात. सो तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण इथे एन्जॉय करत आहे पाणीपुरी. श्रावीला विचारते आहे मी की श्रावी कशी झाली पाणीपुरी. तर ती पाणीपुरी खाताना जे सगळेच करतात की कोणीच नाही बोलत, नुसतं ती मान हलवून सांगते आहे की मस्त झाली आहे, मस्त झाली आहे म्हणून. श्रावी कसं झालंय? आणि फायनली तिनं खाऊन झाल्यावरती आम्हाला प्रमाणपत्र दिलं की मस्त झाली आहे म्हणून. लाईक श्रीशाने पण पाणीपुरी खाताना तिने पूर्ण खाल्ल्यानंतर मग सांगितलं की कशी झाली आहे. तिला पण फार आवडलं पाणीपुरी. सो तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. पाणीपुरी बनवणं खूप सोपं आहे आणि आपण घरीच जर पाणीपुरी केलं तर आपल्याला अनलिमिटेड आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि खरंच टेस्टी होते पाणीपुरी. आणि जो एक आपलं स्मॉल मील असतं ना की संध्याकाळी आपल्याला खूपच कंटाळा येतो कधीतरी, काहीच करायची इच्छा नसते, तेव्हा हे असे रेडीमेड पुरीचं पाकिट जर आपण घरीच आणून ठेवलं तर इमिजिएट पुऱ्या तळायच्या, कांदा कट करायचा, शेव असते घरामध्ये आणि थोडासा बटाटा जर तुम्हाला हवा असेल, वेळ असेल, टाईम असेल सो बटाटा पण बॉईल करायचा. सो आपली पाणीपुरी रेडी आहे घरात खाण्यासाठी. सो तुम्ही बघू शकताय. सो तुम्हाला आमचा हा कुकिंग व्लॉग कसा वाटला, पाणीपुरी स्पेशल व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि पाणीपुरीचा आनंद घ्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.